सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी जेवढे काय अपडेट देतील तेवढे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम आपला चॅनल करतोय. सो याच्या अगोदर जे की फिजिकल होतं ते फिजिकलच्या बाबतीत 15 जानेवारीच्या आसपास फिजिकल चालू होणार म्हणून गेले 1.5 महिन्यापूर्वी आपण सांगितलेलं होतं आणि तेच गेल्या 3-4 दिवसापासून झालं आणि सलग 2 परिपत्रक ते आले. एक म्हणजे छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचं आणि दुसरं म्हणजे मुंबई लोहमार्गचं ग्राउंड जे असेल त्याच्याबाबतीत जे काय परिपत्रक आलेलं होतं त्याचं पूर्ण विश्लेषण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलेलं आहे. आता दुसरं एक अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन जे 2 दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की पूर्ण अर्ज किती येतील. आता अर्जांची संख्या एकंदरीत हे किती आहेत, जागा किती आहेत, तर 15,631 जागा आहेत आणि अर्जांची संख्या हे सुद्धा व्हिडिओ गेल्या 2 ते पावणे 2 महिन्यापूर्वी बनवलेला होता आणि एकंदरीत त्यावेळी मी सांगितलेलं होतं की अर्ज किती येणार, तर त्यावेळी 16 ते 17 लाख अर्ज येणार म्हणून सांगितलं होतं. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला आपण सांगितलेलं होतं की जवळजवळ 16 लाख ते 17 लाख अर्ज येणार आहेत. तर आज तुम्हाला एक प्रूफमधनं सांगतोय की एकंदरीत किती अर्ज आलेत, सोबत प्रत्येक घटकानुसार किती अर्ज आलेत हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. तर सुरुवातीला विनंती करतोय अशाच ऑफिशियल इन्फॉर्मेशनसाठी पहिला आपला हक्काचे चॅनल सबस्क्राईब करा आणि ही जी बातमी आहे ही बातमी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतोय. तिथं जाऊन तुम्हाला टेलिग्राम जर बघायचं असेल तर पहिला ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन सगळेच्या सगळे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. सो एकंदरीत सुरुवातीला एक सांगतोय की जवळजवळ 15,631 जागांसाठी पोलीस भरती 2024-25 ची पडलेली होती आणि त्यासाठी जे फॉर्म होते ते फॉर्म भरून झालेले आहेत. सो बातमी काय आली बघूया आपण. पदे 15,000, अर्ज 16 लाख. बघा, पदे 15,000, अर्ज 16 लाख. राज्यात पोलीस दलात भरतीसाठी प्रचंड स्पर्धा असं सांगितलेलं आहे. आता बघूयात, पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी स्पर्धा वाढली असल्याचे या वर्षीच्या आकडेवारीतून दिसून येते. मुंबईसह राज्यात पोलीस दलातील वेगवेगळ्या 15,400 पदांसाठी असं त्यांनी दिले, पण 15,731 जागा आहेत. ही जी बातमी आहे त्या बातमीमध्ये त्यांना माहित नसेल किती जागा आहेत, तरी सुद्धा 15,731 हे पेपरमधलं कात्रणं लक्षात ठेवा. सो एकंदरीत तब्बल 16,52,850 उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. बघा, 16,52,850 हा आकडा मी पावणे 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. जवळजवळ 16 लाख ते 17 लाख बरोबर त्याच्या दरम्यान आलेला आहे. 16.5 लाख अर्ज आलेले आहेत आणि मी 16 ते 17 लाख अर्ज हे 2 महिन्यापूर्वी सांगितलेलं होतं, लक्षात ठेवायचं. सरासरी काढल्यास एका पदासाठी 108 उमेदवार आपले नशीब अबजावणार आहेत. बघा, एका पदासाठी 108 उमेदवार हे रणांगणात असणार आहेत. 108 मुलांना हरवायचं तुम्हाला, म्हणजे विचार करा किती स्पर्धा या पोलीस भरतीसाठी आहे, लक्षात ठेवा. बघा, मुंबईसह राज्यातील रिक्त पदे भरण्यासाठी सरकारने भरतीची घोषणा केल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रत्यक्षात प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शिपाई, चालक, बॅट्समन, कारागृह शिपाई, SRPF अशा वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून 15,631 जागा भरण्यात येणार आहेत. या प्रक्रियेचा टप्पा पहिला 30 नोव्हेंबर रोजी संपला, मात्र राज्याच्या कानाकोपऱ्यात होणाऱ्या मागणीनुसार ही मुदत 8 दिवसांनी किंवा 7 दिवसांनी वाढवलेली होती. हे सगळं तुम्हाला माहिती आहे, सगळं वाचत बसत नाही. तब्बल 16,52,850 उमेदवारांनी अर्ज केल्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. अर्ज करणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील उच्च शिक्षकांची संख्या अधिक असल्याचं या अधिकाऱ्यांनी सांगितले. भरती प्रक्रियेचा टप्पा मैदानी चाचणी असून 20 जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू होईल असे अधिकाऱ्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे, असं सांगितलेलं आहे. आता एकंदरीत बघा, कास्ट हे घटक कोणता आणि अर्ज किती आले हे तुम्हाला सांगणार आहे. बघा, शिपाई पदासाठी जागा आहेत 12,702 आणि अर्ज आहेत तब्बल 7,86,500. नंतर चालकसाठी एकंदरीत जागा आहे 478, अर्जांची संख्या आहे एकंदरीत 1,80,000. नंतर बॅट्समनसाठी बघा 19 जागा आहेत, तब्बल 17,000 पदं किंवा 17,000 आवेदन अर्ज, ऍप्लिकेशन अर्ज या पदासाठी आलेले आहेत, लक्षात ठेवा. कारागृह शिपाईसाठी 554 जागा आहेत आणि तब्बल 3,34,350 अर्ज हे कारागृह शिपाईसाठी आलेले आहेत. नंतर SRPF साठी बघा 1,652 जागा आहेत आणि एकंदरीत अर्जांची संख्या जर बघितली तर 3,35,000 अर्जांची संख्या ही आलेल्या आहेत आणि एकंदरीत सगळं जर पकडलं तर जवळजवळ 15,631 जागांसाठी जवळजवळ 16,50,000 अर्ज आलेले आहेत, लक्षात ठेवायचं. सो बघा, मग गैरप्रकार रोखण्याचे आव्हान म्हणून त्यांनी सांगितले, जसं की प्रत्येक वेळी सांगतात तसं यावेळी पण सांगितले, कॉपीचे प्रकार, डमी उमेदवार किंवा ते वशिलाबाजी वगैरे हे काही चालणार नाही असं त्यांनी या जे काही बातमी आहे याच्यामध्ये सुद्धा सांगून दिलेलं आहे. सो 2 महिन्यापूर्वी जी इन्फॉर्मेशन दिलेली होती ती इन्फॉर्मेशन आज ॲज इट इज जवळजवळ जरा कमी 16.5 लाख अर्ज, मी 16 लाख ते 17 लाख अर्ज असा उल्लेख केलेला होता माझ्या व्हिडिओमध्ये. सो आज ती परफेक्ट झालेलं आहे. त्याच पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पाठीमागचं ग्राउंड होतं ते ग्राउंड सुद्धा आपण जवळजवळ 1.5 महिन्यापूर्वी सांगितलेलं होतं. ज्यावेळी आवेदन अर्ज सुरू झाले त्याच्या अगोदर पण सांगितलं होतं. एकंदरीत जानेवारीच्या 15 तारखेच्या आसपास
हे फिजिकल चालू होईल आणि 20 जानेवारीला हे फिजिकल सुरू होण्याची शक्यता जोरात आहे असं पेपरमधून सांगितलेलं आहे. परिपत्रक पण सांगते छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई लोहमार्गचं लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाचा विषय आहे. अजून सुद्धा आपल्या ह्या हक्काचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. याच पद्धतीनं तुम्ही जर फिजिकल चांगला असेल 38, 40, 42, 44, 46 किती असेल तुमचं फिजिकल तर तुम्हाला लेखीसाठी अतिशय महत्त्वाची महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पीडीएफ बॅच आपण घेऊन आलो आहे, ज्याच्यामध्ये 15,323 प्रश्नसंच असलेली पीडीएफ आपण तुमच्यासोबत घेऊन आलेलो आहोत. ज्याच्यामध्ये जवळजवळ 2100+ पेजेस पानांचा समावेश आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला 36 जिल्हा पोलीस भरतीचा समावेश सुद्धा आपण केलेला आहे. तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यातील पदांची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला उपयुक्त लक्षात ठेवायचं. यामध्ये आपण जवळजवळ सगळे घटक कव्हर केलेले आहेत. त्याच्यामध्ये कॉन्स्टेबल असेल, चालक असेल, SRPF असेल, बॅट्समन असेल, कारागृह असेल, सगळ्या पदांची तयारी करत असाल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये पूर्णपणे मार्गदर्शन केलेलं लक्षात ठेवायचं. सो पाठिंबाच्या भरतीमध्ये जर बघायला गेलं किंवा ह्या भरतीला सुद्धा आपण सगळे विषय याच्यामध्ये घेतलेले आहेत. जसे की मराठी ग्रामर असेल, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, GK GS असेल, जुन्या प्रश्नपत्रिका सगळ्या सोडून दिलेल्या आहेत. आणि जवळजवळ पोलीस प्रशासन असेल किंवा तांत्रिक प्रश्न असतील, घटक जे आहेत त्याच्याशी निगडीत जे प्रश्न असतील ते सुद्धा ह्याच्यामध्ये आपण दिलेलं लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर 1986 पासून ते 2025 पर्यंतच्या सगळ्यात महत्त्वाचे वर्ग 2 आणि वर्ग 3 लेवलचे प्रश्न सुद्धा याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत. एकही प्रश्न स्किप होणार नाही असा पूर्णपणे विचार करून ह्या पीडीएफचा तयारी करण्यात आलेले लक्षात ठेवा. सो ह्याच्यामध्ये पाठिंबाचा जर इतिहास बघितला, मागच्या भरतीला 4,500 प्रश्न होते, त्यावेळी लक्षात ठेवा 53 प्रश्न आलेले होते आणि यावेळी त्याच्या 3 पटीनं जास्त पीडीएफ आहे. जवळजवळ 15,323 प्रश्न याच्यामध्ये आहेत. यावेळी कमीत कमी 80 प्रश्न तुम्हाला पेपरला दिसतील लक्षात ठेवा. सो ज्याला इतिहास करायचा, ज्याला ही पीडीएफ हवी आहे त्यांनी या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा. घर बसल्या तुम्हाला 5 मिनिटांमध्ये ही पीडीएफ भेटणार आहे. ह्या पीडीएफ सोबत तुम्हाला 99 रुपयाचा डायट प्लॅन जो आहे, जो 100 मीटर, 800 मीटर, 1600 मीटर, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर शॉर्टपुट थ्रोसाठी लागतो, तो सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला 99 रुपयाचा फ्री ऑफ कॉस्टमध्ये देण्यात आलेला आहे. एकंदरीत 15,323 प्रश्न प्लस 99 रुपये डायट प्लॅन, एकंदरीत एकूण प्राइस जाते 700 रुपये आणि आपण तुम्हाला घर बसल्या देतोय फक्त आणि फक्त 399 रुपयेमध्ये. 15,323 प्रश्नसंच प्लस 99 रुपयाचा डायट प्लॅन हे सगळं तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त 399 रुपयाला घर बसल्या अगदी 5 मिनिटांमध्ये. सो वेळ न घालवता या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आत्ताच एकच मेसेज करा आणि लवकर पीडीएफची तयारी करा. पेपर ह्याच्यापेक्षा वेगळा कोणताच नसता लक्षात ठेवायचं. सो एकंदरीत 15,631 जागांसाठी 16.5 लाख अर्ज आलेले आहेत. जी बातमी आपण 2 महिन्यापूर्वी सांगितलेलं होतं आणि त्याच पद्धतीनं फिजिकलची तारीख आपण 15च्या आसपास सांगितलेली होती, ती 20 तारखेला सुरू झालेलं आहे. सो अतिशय महत्त्वाचा आणि अधिकृत महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा आणि गाजलेला चॅनल आपला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपण आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.